नमस्कार मित्रांनो, ऑप्शन सेलिंग अक्षयमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण ऑप्शन सेलिंगबद्दल आपण एपिसोड चालू केले आहेत. 20 ते 25 एपिसोड होतील. म्हणजे बिगनरपासून म्हणजे जे नवीन ट्रेडर आहेत, जे मार्केटमध्ये येण्याचा विचार करतात, तिथूनपासून मी ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंगची सर्व गोष्टी क्लिअर करणार आहे बेसिक. ओके, म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीज, म्हणजे तुम्ही ऑप्शन बाईंग करायला पाहिजे का ऑप्शन सेलिंग करायला पाहिजे का स्टॉक ऑप्शन का स्टॉक बाईंग कोणते करायला पाहिजे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सर्व गोष्टी आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रयोग करून शिकवणार आहे. आणि पहिला मुळात मुद्दा सांगतो तुम्हाला, मी इथं कोणतेही कोर्स सेल करण्यासाठी आलो नाही. फक्त मराठी बांधव एक सक्सेसफुल ट्रेडर मिळाला पाहिजे आणि मार्केटमध्ये कन्सिस्टंट प्रॉफिट कमायला पाहिजे. आता असं झालं की हल्ली खूप यूट्यूबवरती, टेलिग्रामवरती, इंस्टाग्रामवरती खूप मोठमोठे स्क्रीनशॉट टाकतात आणि आकर्षित करून त्यांच्याकडनं कोर्स जॉईन करण्यासाठी सांगतात. हे सर्व स्कॅम आहे मित्रांनो. जे ऑनलाईन तुम्ही विश्वास ठेवता एखाद्यावरती, सर्व स्कॅम आहे. कारण तो एक तर ट्रेडर, तो लॉस मेकिंग असतो आणि त्यातनं त्याला पूर्ण ते कोर्समधून त्याला प्रॉफिट, म्हणजे कोर्स जॉईन करून तुमच्याकडनं पैसा फी वसूल करतो आणि त्याचा जो स्टॉक मार्केटमध्ये लॉस झालेला असतो तो लॉस रिकवर करण्याचा प्रयत्न करत असतो. बरेच आता सेबीने म्हटलं आहे 90% हे ट्रेडर्स लॉस मेकिंग आहेत. 90 म्हणत नाही मी, 97-98% हे लॉस मेकिंग आहेत ट्रेडर. ओके, फक्त 3 ते 5% लोक पैसा कमवतात, पण ते कशात पैसा कमवतात हे कोणालाही माहिती नाही आजपर्यंत. ओके, त्यामुळे तुम्हाला मी ऑप्शन सेलिंग का कर म्हणतो आणि स्विंग ट्रेडिंग का करा म्हणतो, हेच होतो की त्याच्यात विनिंग प्रॉफिट जास्त आहे, थोडं पेशन्स ठेवावं लागतं, पण पैसा एक चांगला बनतो. जर स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला वेल्थ क्रिएशन करायचं असेल तर तुम्हाला लास्टपर्यंत लॉंग टर्म तुम्हाला जर शेअर मार्केट टिकायचं असेल तर हे तुम्हाला मी आज गोल्डन चान्स सांगणार आहे. तुम्ही हे व्हिडिओ न स्किप करता 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवणार आहे. स्किप न करता शेवट पण बघा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर नक्कीच एक मराठी बांधवाला एक वर न्या. म्हणजे यूट्यूब चॅनलवरती एक ग्रोथ, म्हणजे आपलं जेवढं तुम्ही मला सपोर्ट करता तेवढं आपल्या चॅनलवरती येईल आणि मराठी बांधवांना ह्या सर्व गोष्टी पुरेपूर फायदा होईल. आपण डायरेक्ट स्क्रीनवरती जो ऑप्शन सेलिंग म्हणजे काय आणि ऑप्शन बाईंगचं विनिंग प्रॉफिट किती, दोघांची बघूयात आपण. विनिंग प्रॉफिट कोणाची जास्त आहे आणि ॲक्युरेसी जास्त आहे आणि कसं करायचं, हे सर्व गोष्टी मी शेअर करणार. आज एपिसोड पहिला फक्त मी तुम्हाला ऑप्शन सेलिंगमध्ये किती विनिंग प्रॉफिट आहे आणि ऑप्शन बाईंगमध्ये किती पर्सेंटेज, म्हणजे विनिंग प्रॉफिट दोघांची हे क्लिअर करणार आणि मार्जिन किती लागणार हे आपण क्लिअर करणार आहोत. चला आपण स्क्रीनवरती भेटूया. ओके. ओके, मी इथं आलेला आहे. झिरोच्या प्लॅटफॉर्मवरती आलेलं आहे. ओके, झिरोच्या प्लॅटफॉर्ममध्ये आलेलं आहे. इथं काय करायचं, आपल्याला ऑर्डर्सच्या जागी इथं बास्केटला जायचं. इथं न्यू बास्केट आपल्याला क्रिएट करायचं. इथं न्यू बास्केट करून तुम्ही काय नाव करू शकता. ओके, इथं मी ऑलरेडी केलेलं आहे 21,600चा. ओके, मला आता काय करायचं, मार्केट चालू आहे करंट 21,600. मला 21,700चा मला एक कॉल सेल करायचा आहे. 21,700. ओके, इथं मी सर्वप्रथम काय करतो, ऍड करतो. ओके, इथं बघू शकता तुम्ही मार्जिन किती लागतंय बाईंगसाठी 2,970, म्हणजे ऑलमोस्ट 3,000 रुपये तुम्हाला इथे एक लॉट बाय करायला 3,000 रुपये लागतात. आपल्याला बाय करायचं आणि आपल्याला सेल करायचं. ओके, ह्याच्यानंतर मी तुम्हाला ही विनिंग प्रोबॅबिलिटी दाखवणार आहे. मी फक्त तुम्हाला क्लिअर करते मार्जिन किती लागते, ऑप्शन निकेड आणि हेजिंग हे दोन्ही क्लिअर करणार. ओके ओके, इथं आपल्याला सॉरी, इथं गलबेड, एक मिनिट. ओके, हां, 1,18,000 रुपये इथं तुम्हाला मार्जिन दाखवतो. म्हणजे 1,20,000 रुपये तुम्हाला एक लॉट सेल करण्यासाठी तुम्ही मार्जिन लागतो. पण इथं काय होतं, रिटेल ट्रेडरकडे एवढा पैसा नसतो, मग ते ऑप्शन सेलिंग करण्यापासून म्हणजे टाळतात. म्हणजे ऑप्शन सेलिंगला एवढं मार्जिन लागतं, मग ते ऑप्शन सेलिंग करत नाहीत. ओके मित्रांनो, घाबरण्याची काही चिंता करू नका, मी सर्व गोष्टी क्लिअर करणार आहे यामध्ये. ओके, आपण ऍड केलं. ओके, ऍड केल्यानंतर आपल्याला एक फर्दर ओटीएम म्हणजे 22,000 पकडू शकता तुम्ही. ओके, निफ्टी 22,000चा तुम्ही एक सेई इथं सेल करायचं नाही आपल्याला. इथं बी तेवढंच मार्जिन लागणार आहे, पण इथं आपल्याला काय करायचं, बाय करायचं आहे. ओके, इथं काय झालं मित्रांनो, तुम्हाला फक्त इथं पहिला आपल्याला हेज करायचं असेल तर आपल्याला पहिलं बाईंगचा ऑर्डर टाकावं लागते. लक्षात ठेवा, सेलिंगचं टाकायचं नाही, पहिला बाईंगचा ऑर्डर टाकायचा. तो जर तुम्हाला हेजिंग करायचं असेल तर तुम्हाला निकेड करायचं तर तुम्ही डायरेक्ट सेल करू शकता. हेजिंग केल्यानंतर तुमचं मार्जिन किती झाला, डायरेक्ट 1,20,000 तुम्हाला डायरेक्ट 32,000 रुपयावरनं आला. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये रिक्वायर्ड मार्जिन तर 35,000 मागतो, पण इथे तुम्हाला 32,000 मध्ये एक लॉट सेल करू शकता. म्हणजे इथं मल्टिपल 3 लॉट सेल करू शकतात. जास्तीत जास्त 150 क्वांटिटी म्हणजे 150 क्वांटिटी होऊ जातात. ओके, त्यामुळे याची विनिंग प्रोबॅबिलिटी तुम्हाला मी इथं दाखवणार आता. ओके, अनालिसिस मध्ये गेला, हा डायरेक्ट तुम्हाला सेन्सिबलला अटॅच करू शकतो. ओके, आता आपण विनिंग प्रोबॅबिलिटी किती आहे ते चेक करूयात, ऑप्शन सेलिंग आणि ऑप्शन बाईंगची. ओके, सुरुवात करूयात आपण. ओके, आता आपण इथं निफ्टी सेगमेंट घेतलं. एक्सपायरी आपल्याला 4 तारखेला आहे. तुम्ही बरेच एक्सपायरी इथं तुम्ही बघू शकता. सेन्सिबलच्या प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे मी. ओके, आता आपण 21,700चा प्रीमियम 59 रुपये होता. आता बाईंगची प्रोबॅबिलिटी प्रॉफिट किती आहे आणि मार्जिन किती आहे ते आपण बघितलं. इथंही तुम्हाला कळून जाते सेन्सिबलवरती. ओके, इथे तुम्ही बघू शकतात की मॅक्स प्रॉफिट तुम्हाला इथं अनलिमिटेड दाखवत आहे. ओके, आणि मॅक्स लॉस तुम्हाला इथं फक्त 2,968 रुपये म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला इथं लॉस दाखवते. आणि इथे जी विनिंग प्रॉफिट किती फक्त 30%. ओके, फक्त 30%. जर मार्केट आता जे ब्रेक इव्हन बघू शकता तुम्ही 21,759. ओके, मार्केट आता 21,700 सेल केला आपण. मार्केट याच्या खाली 5 पॉईंट किंवा 2 पॉईंट जर खाली असेल तर हा एक्सपायरीला प्रीमियम 0 होतो 100%. त्याच्यामुळे याच्या ऑप्शन सेलिंगचा हा बेनिफिट आहे. ओके, आता ठीक आहे, आपण इथं मार्जिन बघितलं 2900 रुपये आणि सेलिंगसाठी इथं बघू शकता तुम्ही
1,20,000 रुपये लागतात आणि जी बिलिंग प्रोबॅबिलिटी तुम्ही तर बघू शकता 70 रुपये, सॉरी 70%. थोडं मिस्टेक झालं बोलण्याकडं माझ्याकडनं, समजून घ्या. 70% जी विनिंग प्रोबॅबिलिटी आहे आणि मार्जिन 1,20,000 आणि मॅक्स प्रॉफिट तुम्हाला फक्त इथं 3,000 रुपये होणार आहे. मॅक्स लॉस तुम्हाला अनलिमिटेड. आपण अनलिमिटेड लॉस घेणार आहे का? नाही. आपल्याकडे काय हेज आहे. आपण जर तुम्ही निकेड करणार असेल तर तुम्ही कॅरी फॉरवर्ड करणार असेल तर तुम्हाला 100% तुम्हाला निकेड कॅरी फॉरवर्ड करता येणार आहे. कारण मार्केट तुम्ही बघू शकता गॅप अप गॅप डाऊन किती येऊ शकतो. तुमची जर एक्सपिरियन्स मार्केटवरती बघण्याचा दृष्टिकोन चांगला असेल किंवा तुम्हाला मार्केटचा एक्सपिरियन्स खूप असेल तर तुम्ही निकेड करू शकता. जर तुम्ही बिगनर असेल तर तुम्ही याला हेज करून जायचं. ओके. आता हेज तुम्ही कितीही करू शकता. तर तुम्हाला आता मला समजा 22,000चा मला एक हेजिंग म्हणजे माझा कॅपिटल मला प्रोटेक्शन करायचं आहे. ओके. किती मोठा गॅपडाऊन झाला किंवा गॅप अप झाला फक्त मॅक्झिमम लॉस मला इथे अनलिमिटेड ऐवजी 12,000 होणार आहे. ओके. आणि मॅक्स प्रॉफिट तुम्हाला इथं 8%च होणार आहे. कॅप 35,000 तुम्हाला 8%च होणार आहे. युनिट प्रॉफिट 70% आहे. हीच ऑप्शन सेलिंगची खरी ताकद आहे. ओके. आपण ऑप्शन सेलिंगचे कोणते स्ट्राईक पर सेल करायचे हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार. फक्त इथं ऑप्शन सेलिंगला किती मार्जिन लागतो हे तुम्हाला मी कन्सेप्ट क्लिअर केलं आहे. कारण बरेच कोर्समध्ये तुम्हाला ऑप्शन सेलिंग कन्सेप्ट कोणी शिकवणार नाही. फक्त आपल्या चॅनलवरती आपला मराठी माणूस हा मोठा झाला पाहिजे आणि कन्सिस्टंट मार्केटमधून पैसा कमवायला पाहिजे. एकच मार्ग आहे, ऑप्शन सेलिंग करा आणि स्विंग ट्रेडिंग करा. ऑप्शन बाईंग पासून थोडंसं अवॉइड व्हा. म्हणजे ऑप्शन बाईंग तुम्हाला करा असं म्हणत नाही. ऑप्शन बाईंग मध्ये खूप चांगला पैसा बनतो, पण त्यामध्ये खूप लोक पैसा गमवले आहेत. कारण त्याचा मार्केट साईडवेज गेला तरी ऑप्शन बाईंग वाल्यांना खूप लॉस होतो. जर ऑप्शन सेलिंग ची 3 प्रोबॅबिलिटी प्रॉफिट असतात. एक साईडवेज आणि मार्केट वजन पुन्हा खाली आला, झिगझॅग मुवमेंट दिला तरी ऑप्शन सेलर्सला फायदा होतो. आणि प्रीमियम डीके ऑप्शन डीके हा खूप फास्ट होतो. एक्सपायरी जसा जवळ येईल तसा खूप फास्ट तुम्हाला मार्केट मूव दिला तरी पण तुमचे ऑप्शन डीके होणार. हे सर्व गोष्टी ऑप्शन सेलिंग मध्ये पॉसिबल आहेत. तुम्ही नक्कीच ऑप्शन सेलिंग ट्राय करा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी मी क्लिअर करणार आहे. आपल्या युट्यूब चॅनलला असं सपोर्ट करा. जर कोण व्हिडिओ बघत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्हाला अजून चांगले चांगले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. तुम्हाला काही कन्सेप्ट असेल, काय डाऊट असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद.